महायुतीचं सरकार हे निर्णय घेणारं सरकार आहे. यासाठी महायुतीचे सरकार हवे. येत्या 20 तारखेला महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मुख्यमंत्री ठाण्याचे असल्याने ठाणे जिल्ह्यात विकासाला पैसे कमी पडू दिले जाणार नाहीत. कल्याण लोकसभा क्षेत्रातील ज्यात मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ येतो, इथल्या विकास कामांसाठी 5,000 कोटींचा निधी आणला आहे. महायुतीच्या वचननाम्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत माता भगिनींना 1,500 वरून 2,100 रुपये देण्यात येणार आहेत. लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेसाठी देखील पोलीस दलामध्ये 25,000 महिलांची भरती केली जाणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी 15,000 दिले जाणार आहेत. गरजवंतांना अन्न, वस्त्र, रोटी, कपडा, मकान देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन 1,500 वरून 2,100 वर करण्यात येणार आहे. 25 लाख रोजगार निर्मिती, 10 लाख बेरोजगार तरुणांना 10,000 प्रशिक्षण भत्ता अशा विविध योजना राबवण्यात येत असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी कळवा नाका येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे पालघर समन्वयक श्री आनंद परांजपे, गोपाळ लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.